छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुचर्चित शिवस्मारकाचं जलपूजन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते थाटामाटात संपन्न झालं। शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माती आणि महाराष्ट्रातल्या नद्यांमधून जमा केलेल्या पाण्याने भरलेले कलश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरबी समुद्रात अर्पण केले आणि या शिवस्मारकाचं जलपूजन केलं। अरबी समुद्रात ज्या ठिकाणी हे शिवस्मारक उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी तात्पुरती मेघडंबरी उभारण्यात आली होती। या प्रतिकृतीला सर्वांनी वंदन केलं। या प्रसंगी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे आदी मान्यवर सोबत उपस्थित होते। गिरगाव चौपाटीवरून तटरक्षक दलाच्या हॉवरक्राफ्टने सगळे मान्यवर शिवस्मारकाच्या ठिकाणी गेले आणि जलपूजनाचा सोहळा आटोपून माघारी परतले। त्यावेळी पुणेरी ढोलताशाच्या गजरात सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। माझे सहकारी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत। दीपक, थाटामाटात राज्य सरकारनं सागरी स्मारकाचं जलपूजन आज केलेलं आहे, तेही थेट पंतप्रधानांच्या हस्ते सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि आता वांद्रा कुर्ला संकुलामध्ये या ठिकाणी साक्षात शिवशाही अवतरणार आहे। किती वाजता पंतप्रधान या ठिकाणी पोहोचतील, काय नेमके कार्यक्रम आहेत वांद्रे कुर्ला संकुलामधले? अजित, महाराष्ट्राचे मानबिंदू असलेले, महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन आणि जलपूजन पंतप्रधानांच्या हस्ते थोड्या वेळापूर्वी पार पडलं आणि पंतप्रधान गिरगाव चौपाटीवरून आता बीकेसीला यायला निघालेले आहेत। या ठिकाणी 6 प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे। त्याच्यात 2 मेट्रो प्रकल्प आहेत, उड्डाण मार्ग आहेत आणि उड्डाणपूल, अशा विविध मुंबईतील प्रकल्पांचं 6 प्रकल्पांचं भूमिपूजन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते बीकेसीमध्ये होणार आहे। या ठिकाणी स्टेज सज्ज आहे। या स्टेजवर पंतप्रधान थोड्या वेळातच येतील आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत असतील राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सुद्धा मोदींबरोबर या ठिकाणी असणार आहेत, पंतप्रधानांबरोबर असणार आहेत। आणि प्रमुख म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच स्टेजवर येणार आहेत, त्यामुळे या दोघांच्या एकत्र येण्यासंदर्भातही उत्सुकता आहे। बरोबर स्टेजच्या समोर मोठ्या प्रमाणावर लोक जमलेले आहेत, शिवप्रेमी जमलेले आहेत आणि याच्यात जो जास्त भरणा आहे तो भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आहे। आपल्याला माहिती आहे की शक्ती प्रदर्शनावरून दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष आपण अनेकदा पाहिला। 2 दिवसांपूर्वी राम मंदिर रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाच्या वेळेला आपण हा संघर्ष पाहिला आणि तो संघर्ष बीकेसीच्या मैदानावर होऊ नये असा दोन्ही पक्षाचा प्रयत्न आहे। त्यामुळे कोणीही घोषणाबाजी करू नये अशा सूचना आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी मोदींच्या नावाच्या घोषणा काही कार्यकर्ते देत होते, परंतु त्यांनाही शांत करण्यात आलं। त्यामुळे एकूणच शांततेत हा कार्यक्रम पाडण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न असेल आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान या ठिकाणी स्टेजवर येऊन काय बोलतात याबाबत उत्सुकता असणार आहे। निश्चितच पंतप्रधान छत्रपतींचं जे राजकारण छत्रपतींनी जे केलं, त्यांनी जे मार्गदर्शन घालून दिलेलं आहे त्याचा उल्लेख पंतप्रधानांच्या भाषणात निश्चितच असेल, परंतु त्या व्यतिरिक्त पंतप्रधान काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे। उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबतही खूप उत्सुकता आहे, कारण पंतप्रधानांवर अनेकदा उद्धव ठाकरेंनी थेट टीका केलेली आपण ऐकली आहे। नोटबंदीच्या विषयावर जे आहे ती उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली होती। या टीकेनंतर प्रथमच आता हे दोघे जेव्हा स्टेजवर येतील तेव्हा उद्धव ठाकरेंची काय भूमिका असेल, उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय बोलतील याबाबतही निश्चितच उत्सुकता आहे। अजित, एक इथे प्रामुख्याने सांगायचं म्हणजे आज सर्व जो बीकेसीचा ठिकाण आहे ते पूर्णपणे शिवमय झालेला आहे। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी छत्रपतींवर एक शिवशाही असा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। शिवाजी महाराजांची कारकीर्द दाखवणाऱ्या एक कार्यक्रम या ठिकाणी झाला। त्याचबरोबर जे छत्रपतींचं स्मारक उभारलं जाणार आहे अरबी समुद्रात ते स्मारक कसं असेल त्याची चित्रफित या ठिकाणी दाखवण्यात आली आणि जे प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे ते प्रकल्प कशा प्रकारे असतील त्याची चित्रफित इथे दाखवण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या वातावरणामध्ये छत्रपतींच्या नावाच्या घोषणा आम्ही गेले काही वेळापासून इथे ऐकतोय। छत्रपतींच्या नावाच्या घोषणांबरोबर हे वातावरण जे आहे ते भारून गेलेलं आहे आणि प्रामुख्याने आता जेव्हा प्रमुख पाहुणे या ठिकाणी त्यांचं आगमन होईल तेव्हा हे जे वातावरण आहे ते अतिशय टोकाला जाईल असं म्हणावं लागेल। आणि प्रत्यक्षात जेव्हा या ठिकाणी भूमिपूजन झाल्याची घोषणा होईल त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या जयघोषाने हे संपूर्ण वातावरण भारून जाणार आहे। अजित, दीपक, आज पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्या या भूमिपूजनाच्या निमित्तानं अत्यंत बहारदार हा कार्यक्रम आणि आज नेमके या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते काय भाषण करतात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ऐकणं ही औत्सुक्याचं ठरणार आहे। झी 24 तासवरती यापुढं
सतत लाईव्ह थेट प्रक्षेपण BKC मधल्या वांद्रे कुर्ला संकुलामधल्या या कार्यक्रमाचं असणार आहे. आपण या कार्यक्रमावर लक्ष ठेवून असा प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक ताजा अपडेट आपण देऊयात. अवघ्या काही मिनिटात आता पंतप्रधान BKC ला पोहोचत आहेत. पाहूयात एका ब्रेकनंतर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.